खळखळ उकळणाऱ्या चहात अंजनीनं सुंठीचं एक कुडं ठेचून टाकलं. आणखी 2-4 उकळ्या फुटल्यावर तिने चहा खाली उतरवला आणि नुकतंच आणलेलं अर्धा कप दूध त्यात टाकून त्याच्यावर झाकण ठेवलं. मग उठून तिनं छोटी थाळीन भंपर घेतला. आपल्यापुरता चहा कपात गाळून उरलेला सारा चहा तिनं त्या अच्छेरी भंपरात ओतला. मग थाळीत तो भंपर ठेवून तिने तो सासऱ्यापुढे नेऊन ठेवला. फुर फुर करून तो लालढोण चहा पिताना म्हाताऱ्याच्या तोंडावर संतुष्टपणाचे भाव स्पष्ट उमटले. फक्कड झालाय चहा, जीवाला हुशार वाटलं, असं म्हणून म्हाताऱ्यानं एक मोठा ढेकर दिला. जणू त्याच्या अंतरात्म्याने अंजनीला दुवा दिला होता. पण मग तो उदासवाणं तोंड करून म्हणाला, तू काय म्हणून जपतीस मला पोरी? तुझे कष्ट बघायचे आणि मुर्दाडावाणी बसून खायचं. मरू दे मला माझ्या मौतीनं. तुझ्या पायात बेडीवाणी झालोय मी. पाय जर का धड असता माझा. हे सारं ऐकून ऐकून अंजनीला पाठ झालं होतं. म्हणून ती मध्येच त्याला थांबवून म्हणाली, नगा बोलू वंगाळवाणी, आता पडून राहा वाईच. येताना गोळ्या घेऊन येईन मी तुमच्या तापाच्या. सासऱ्याचा सुनेवर तसा सुनेचा सासऱ्यावर फार जीव होता. पूर्वी कधी तो गिरणीत कामाला होता, तेव्हा यंत्रात सापडून गुडघ्याखालचा पाय पार गमावून त्याला कायमचं घरी बसावं लागलं होतं. नाहीतर दुःखी सुनेनं कष्ट करावे आणि आपण बसून खावं हे त्याच्या तडफड्या स्वभावाला कधीच शक्य नव्हतं. मग आपली कुबडी घेऊन म्हातारा उठला अन कोंबड्यांच्या खुराडाकडे वाईत जाऊन येतो आणि मग पडून राहतो आथुरणावर, असं म्हणून खटखट आवाज करीत अंगणात निघाला. अंजनीही उठली. फळांची टोपली तिनं दाराबाहेर काढून ठेवली. खोपटाचं पत्र्याचं दार तिनं ओढून घेतलं. त्याला तिनंच करून अडकवलेली तारेची कडी दाराच्या चौकटीतल्या खिळ्याला अडकवली. मग ती कोंबड्याच्या खुराड्याकडे वळली. म्हाताऱ्याने दिलेली 8 अंडी तिने एका टोपलीत ठेवली. त्यांच्यावर एक मळकट फडकं झाकून ती टोपली फळांच्या मोठ्या टोपलीतच नीट ठेवली. थोरा मोठ्यांच्या वस्तीत केळी मुसुंब्याबरोबरच हा पांढऱ्या बटाट्यांचा रतीबही अंजनी बिनबोभाट घालीत असे. नवरा मेल्यापासून गेली 5 वर्ष अंजनीने हाच धंदा पत्करला होता आणि त्याच्यावर आपला आणि सासऱ्याचं पोट ती भरत होती. तिने पुन्हा लग्न करावं म्हणून तिच्या शेजारणी आणि मैत्रिणींनी यापूर्वी अनेकदा खटपट केली होती, पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं. ज्यांच्याकडून आतापर्यंत मोतुराला सांगावे येत होते ते कोणी तिच्या पसंतीला पडत नव्हते. तिच्या मैत्रिणी म्हणत, बया बया, वाऱ्यावर उडतीयास जणू तू. कुणीच ग कसं मनाला येईना तुझ्या. आता कुठून धुंडून आणायचा तुझ्यासाठी कुणी सरदार ते तरी सांग. अंजनी आपल्या स्वाभाविक ठसक्यात उत्तर देई, अगं पर मी कुठं तुमचं उंबरं झिजवतीये. मला कसं बी करून कुणी सरदार बघून द्या म्हणून. उगीच का बसल्या जागी बुडा आपटताय. नाही म्हणायला येत माझ्या तर इतकी का बळजोरी तुमची. अंजना, अख्खी उमर जायची तुझी. रीतीनं व्हावं म्हणून आमची धडपड. नसलं तुला पटत तर राहू दे, मग जाशील कुणाचा पदर धरून तशीच. थू, पदर धरून तशीच जाईल तिची आई गाढव होईल मरल्या जन्मी. मी नावाची अंजना हाय अशी कुणाला बधायची नाही. पण सांगून गप्प बसल्या त्या शेजारणीं सोबतीणी कसल्या. त्यांनी तर चंग बांधला होता आणि अंजनापुढे मोतुरासाठी 2 प्रस्ताव असे आले होते की तिचं मनही विचलित होऊ लागलं होतं. त्यातला एक होता सर्जेराव, ऐटबाज खाकी पोशाख घातलेला, बूट आपटीत चालणारा पोलीस. त्याची पहिली बायको मरून 6 महिने झाले होते. फार सद्गुणी होती त्याची ती बायको. त्याच्या पसंतीला आता खरं म्हणजे कोणीच येत नव्हतं. पण 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट. प्रधान साहेबांच्या बायकोने सर्जेरावाला आपल्या फळवालीचा पत्ता सांगून म्हटलं होतं, सर्जेराव, तिच्याकडून एक चांगलीशी गुबगुबीत कोंबडी घेऊन ये. ही नोट घेऊन ठेव. ती काय मागेल ते दे. हुज्जत घालू नको तिच्याशी, ती काही वावगं घेत नाही. तेव्हा मनात चडफडत मोठ्या प्रयासाने सर्जेरावाने अंजनीचं घर हुडकून काढलं होतं. अंजना फळवाली इथंच राहती का व? या त्याच्या ललकारीनंतर व्हय व्हय म्हणत अंजनी बाहेर आली आणि आपल्याकडे बघत राहिलेल्या त्या पोलिसाला तिने विचारले, काय काम होतं फळवालीकडं? अंजनीला समोर पाहून आपलं काय काम होतं हेच सर्जेराव विसरला होता. फळं घ्यायची होती आपली हीच पेरं केळू. त्याला धड बोलताही येईना. गालातल्या गालात हसत अंजना आत गेली आणि फळांची पाटी घेऊन दाराशी आली. पाटीवरचं फडकं तिनं काढलं, मात्र कोंबडीच्या पिलांची एक पलटण त्यातून टणाटण उड्या मारीत दाराबाहेर पळून गेली. इची भन आ आ करीत सर्जेरावानं पायाच्या मधून बाजूने जाणाऱ्या त्या पलटणीला वाट करून दिली आणि मग त्या पोलीस दादांना आठवण झाली.
तो म्हणाला, नाही नाही, कोंबडी घ्यायची होती, कोंबडीच. अंजना चकित झाली. असा काय बघतोय मी याला मुर्दा, ती मनाशी पुटपुटली. मग उघडपणे म्हणाली, गरिबाची चेष्टा करताय का नाईक दादा? चेष्टा नव्ह, खरंच. प्रधान साहेबांकडून आलोय मी. बाईसाहेबांनी हुकूम दिला कोंबडी आणायला. अंजनीला आता खात्री पटली. काल प्रधानबाई म्हणाल्या होत्या, माणूस पाठवीन माझा, चांगली कोंबडी पाठवून दे. प्रधानबाई अंजनीचं आवडतं गिराईक होत्या. घासाघीस न करणारी बाई होती ती. अंजनीच्या मते अशा बाया क्वचितच भेटायच्या. अंजनीही त्यांना चांगला माल देई. आपला रुबाब त्या तरुण फळवालीला दाखवण्यासाठी सर्जेराव म्हणाला, चांगली नामी कोंबडी द्या, लय कवळी पण नको आणि लय दिसाची अंडी घालणारी जून कोंबडी बी नको. मग कशी देऊ म्हणता? अंजनाने जाणून बुजून विचारले. महिन्यानं अंडी घालाया लागल अशी कोंबडी द्या. पैसा तुम्ही मागाल तो देणार आपण. ते तुम्ही नका सांगू. प्रधानबाई काय आजच कोंबडी घेतात काय माझ्याकडनं? आणि पैशाचा व उपकार कुणाला? मी माल चोख देणार तर पैसा मिळेलच की. तो कुठं जातोय? शिपाई दादा मुकाट उभे राहिले. तेवढ्यात म्हाताऱ्यानं ओरडून म्हटलं, पांढरी कोंबडी, ती तुझी भिरकी. हां हां, तीच दे त्यांना, ती पटल त्यांना. भांडी घासायच्या जागेवर भिरकी खरा पायाने उकरीत होती अन त्यात चोच खुपसत होती. तिला पकडायला म्हणून अंजनी गेली, पण भिरकीनं तिला गुंगारा दिला आणि ती साऱ्या अंगणभर पळू लागली. त्याच वेळी परशुराम आपल्या आत्याला भेटायला आला होता. गेल्या आठवड्यात त्याची आत्या त्या वस्तीवर राहायला आली होती. परशुरामाने अंगणात पाऊल टाकले अन तो पुढे जायचंच विसरला. पकपक करीत एक पांढरी शुभ्र कोंबडी अंगणभर तुरुतुरू पळत होती आणि तिच्या मागे तिला पकडण्यासाठी अंजना धावत होती. कोंबडी नेमकी परशुरामाच्या पायात अडमडली. हात, तुला रोग आला, तुला नेऊन कापलं खंडोबा पुढं, अंजना म्हणाली. आ? परशुराम भांबावून उद्गारला. नवं या कोंबडीला म्हटलं, दम येवलं मला दोरडानं. मग आपण इथे का आलो हे विसरून परशुरामही त्या कोंबडीच्या मागे धावला. एका बाजूला सर्जेराव, एका बाजूला अंजना आणि एकीकडे परशुराम. या सर्वांना झुलवून कोंबडी पळत होती. गरिबांच्या त्या वस्तीत कोंबडीच्या मागं बाईनं पळणं यात अपूर्वाई कोणालाच नव्हती. माणसांची 15-20 मोठी खुराडी आणि त्यांच्यापुढे कोंबड्यांची छोटी खुराडी, अधेमध्ये बकऱ्या बांधलेल्या. कोंबडीने त्यातूनच खोखोचा डाव मांडला. अखेर परशुरामानं तिला पकडण्यात यश मिळवलं. हात, तुला रोग आला, दमवलं मला, पर गावलीच की नाही, असं म्हणत परशुरामाच्या हातात फडफड करीत असलेल्या कोंबडीला अंजनीनं आपल्याजवळ घेतलं. मग डाव्या हातानं तिला छातीशी घट्ट दाबून उजव्या हाताने तिने आंबाड्याच्या शेपटाला बांधलेली चिंधी सोडवून घेतली आणि ती परशुरामापुढे धरीत म्हणाली, तंगड्या बांधायच्या. ती तेलकट चिंधी घेऊन परशुरामाने कोंबडीचे पाय बांधले. तेव्हा अंजनीनं कोंबडीला हातातल्या हातात चाळवून तिच्या वजनाचा अंदाज घेतला. मग तिच्या पिसांच्या आत बोटं दाबून तिच्या मांसाची परीक्षा केली. मग समाधानाने कोंबडीला सर्जेरावाजवळ देत ती म्हणाली, प्रधानबाईंना म्हणावं, माझ्या चुकत्या कोंबड्यातनं अव्वल कोंबडी दिली म्हणावं तुम्हाला. खाताना याद कराजी अंजनाची. कबऱ्या कोंबडा पडक्या भिताडावर चढला होता. सर्जेरावानं भिरकीला सायकलच्या हँडलला उलटी टांगलेली पाहून त्याने एकदा इकडे मान वाकवली, एकदा तिकडे मान वाकवली. परिस्थितीचा अंदाज येऊन मग तो कर्कशपणे आरवला. त्याच्या दुःखाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. जवळच भिंताडावर फुगून भुईसरपट होऊन एक काळी कोंबडी निश्चलपणे घडला प्रकार पाहत होती. मगाशी भिरकीला तुरुतुरू धावताना पाहून तिला शाबासकी देण्यासाठी कबऱ्या चांगला 4 वेळा आरवला होता. दरवेळी तुझं काय म्हणणं आहे, अशा अर्थाने त्याने मान वळवून या काळ्या कोंबडीकडे पाहिले होते. तेव्हा तिने साधे पकपक सुद्धा केलं नाही. ती तेव्हाही अशीच निश्चल बसून होती. कबऱ्यानं आता तिच्यावरच आपला राग काढला. कचकन त्यानं आपली चोच तिच्या पाठीत भोसकली. तशी ती क्वॅक क्वॅक पकपक करीत तेथूनच धडपडत उडाली. ती खालच्या उकिरड्यात चरणाऱ्या कोंबड्यात आदळली. थोडा वेळ पंखांचा फडफडाट, क्वॅक क्वॅक पकपक झालं. पुन्हा सारं शांत झालं. आपल्यातली एक मरायच्या वाटेवर गेली आहे हे डोळ्यांनी पाहूनही त्या कोंबड्या पुन्हा निश्चिंतपणे उकिरडा धुंडू लागल्या. माणसाच्या सहवासाचा परिणाम. सायकलवर कोंबडी अडकवून परत जाताना सर्जेरावनं वळून पाहिलं. सुटलेले केस बांधीत अंजना परशुरामाशी बोलत होती. तुम्ही होता म्हणून भिरकी देता आली, नाहीतर गिऱ्हाईक लय नाखुश झाला असतं. मग परशुरामाला आठवलं. त्यानं विचारलं,
गोजाबाई राहती का इथं? व्हय, त्या पल्ल्याडल्या तिसऱ्या खोपट्यात राहती नव्ह का? तुमची लागावी काय कुणी? मावळण हाय माझी. मग बरं हाय. काय बरं होतं कुणास ठाऊक. अंजनीलाही ते नीटसं कळलं नाही. ती बोलून तर चुकली होती. मग परशुरामाने मावळणीकडून आणि सर्जेरावाने प्रधानबाईंकडून वशिला लावला होता. मग पुन्हा अंजनीच्या सोबतीनींनी शेजारणींनी जोराचा उठाव केला. अंजनीचा निश्चय होत नव्हता. टाकाऊ तर दोघांपैकी कोणीच नव्हता. साडीच्या 4 घड्या, 20 पुतळ्यांची माळ, बिल्वदळी टीका, जोंधळी पोतीच्या 4 पदराचं डोरलं आणि 4 तोळ्यांच्या पाटल्या असा प्रस्ताव सर्जेरावाकडून आला होता. पण परशुराम असं काहीच सांगत नव्हता. मला कोण आहे दुसरं? जे मिळवतोय ते तिच्याजवळ देणार. मग ती काय खाऊ घालील ते खाली मान घालून मुक्काट खाणार आपण, असं त्यानं आत्याजवळ म्हटलं होतं तेवढंच. सर्जेरावाचं हे दुसरं लग्न होतं आणि परशुरामाचं पहिलंच लग्न होतं. वयानं तो सर्जेरावा इतकाच होता. त्याची ती आत्या गोजाबाई म्हणे, मस्त पोरी पाहिल्या म्या त्याच्यासाठी, पर एक त्याच्या मर्जीला उतरली नाही. म्हणायचा बरा हाय एकला जीवन सदाशिव. पर बया काय त्याला तुझी एवढी मौनी पडली त्याचं त्यालाच ठावं. परशुरामाच्या मावळणीला सुद्धा खरं म्हणजे हे पटलं नव्हतं. अंजना सुंदर हाय म्हणून काय झालं? डाग हाय ना इधवापणाचा. तू प्रथमवर ना. पण तिनं पाहिलं प्रस्ताव आपण ना केला तर स्वतः परशुराम करील. मग जर हे लग्न झालं तर आपला मोठेपणा तो काय राहिला. म्हणूनच ती पुढे झाली होती. गेले 2 महिने अंजनाने दोघांनाही झुलमून दिवसगत केली होती. पण आता दोघंही जसे घाईला आले होते. काय तो निकाल लावणं भाग होतं. 11 वाजून गेल्यावर अंजना थकून घराकडे हळूहळू परत चालली होती. म्हाताऱ्याच्या तापासाठी डॉक्टरनं सांगितलेल्या गोळ्या घ्याव्यात म्हणून वाटेत एका केमिस्टच्या दुकानाच्या दाराशी पाटी ठेवून ती दुकानात शिरली. औषध घेऊन बाहेर येते तो समोर रहदारीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसाकडे तिचं लक्ष गेलं. ऐटबाज खाकी पोशाख केलेला तो सर्जेराव होता. अंजनानं समोरच्या मोठ्या घड्याळात पाहिलं. 12ला कसा तरी 15 मिनिटांचा अवकाश होता. 12ला सर्जेरावाचं काम संपेल. मग त्याच्या वाटेवरच आपण चालायला लागू. त्याला आपण दिसलो की घरापर्यंत घालवायला तो खात्रीनं येईल, असं वाटून अंजना फुटपाथवरच रेंगाळली. दोन्ही हातांच्या कोपरापर्यंत सर्जेरावानं पांढऱ्या कापडाची नळकांडी चढवलेली पाहून अंजनाला गंमत वाटली. सर्जेराव हाताच्या यत्किंचित हालचालींनी लोकांना थांबायला लावत होता, पळायला लावित होता. त्याच्या रुबाबदार मर्दानी ऐटीकडे पाहून अंजनाला त्याचा अभिमान वाटला. सर्जेराव हात फिरवीतच होता. एक तरुण मुलगी सायकलवरून चौक ओलांडत होती. ती अजून चौकातून पलीकडे गेली नाही तोच सर्जेरावाने हात फिरवून पाठीमागे पुढे अडकलेले सायकलस्वार सोडून दिले. त्या मुलीच्या सायकलच्या मागच्या चाकाला कुणाच्या तरी सायकलचा धक्का लागून ती सायकलसह फेकली गेली. तिची पाठीमागे लावलेली पुस्तकं उधळली. लोक धावले. कुणी हसले, कुणी टिंगल केली, कुणी मदत केली. अंजनाने पाहिले. हात फिरवता फिरवता सर्जेराव हसत होता. तेवढ्यात चौक ओलांडणाऱ्या एका तरुणाला त्याने शिट्टी मारून अडवले. तो तरुण त्याच्याजवळ 5 मिनिटे गयावया करीत उभा होता. हात फिरवीत सर्जेराव गुरमीनं त्याच्याशी काही बोलत होता. मग त्याने कोपऱ्यावरच्या पानपट्टीवाल्याकडे बोट दाखवून काही सांगितले. तो तरुण त्या पानपट्टीवाल्याकडे आला. अंजना त्या दुकानाजवळच उभी होती. ती ऐकत होती. काय राव, किती द्यायला सांगितले? पानपट्टीवाला म्हणत होता. सांगितलंय त्यांनी 10 द्यायला, पण माझ्याजवळ आहेत फक्त 5 रुपये. ते चालायचं नाही. 10 म्हणजे 10च. नाहीतर द्या त्यांच्या डायरीवर नाव लिहून आणि करा फरास खाण्याच्या चक्रा. तुमच्या सायकलला घंटी नाही, रिफ्लेक्टर नाही, ब्रेक धड नाही, बिल्ला नाही. फरास खाण्यात गेल्यावर साहेब दंड करील, तो गुमान भराल. अहो पण मी परगावचा इथे आलोय. सायकल परक्या माणसाची मागून घेतलीये. नाहीतर दाखवला असता इंगा. दाखवा ना. सांगू काय पोलीस दादाला? होऊन जाऊ देत. उगाच गमजा नकोत. नको नको माझी आई, हे 10 घ्यान जाऊ द्या मला. आजारी नातलगाला भेटायला निघालोय मी. पानवाल्याने रुपये घेऊन सर्जेरावाला खून केली. हात फिरवीतच सर्जेरावाने मान हलवली. तेव्हा सायकलवाला सुटला. तेवढ्यात 12 वाजले. सर्जेरावाने घड्याळाकडे पाहिले आणि तो बाजूला झाला. अंजनाही निघाली. तिची पावलं जड पडत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना माल विकायला बसलेल्या निर्वासित पोरांना दंडुक्यानं डिवचून सर्जेरावानं उगाचच दम दिला. त्यांच्यावर दंडुका उगारला.
पानपट्टीवाल्याच्या दुकानाशी भीक मागत उभ्या असलेल्या एका म्हातारीला दंडुक्याने बरगडीत रेटून आणि ईर्षाळ शब्दात दम देऊन त्याने बाजूला व्हायला लावले. त्याच्याबरोबर रमतगमत जाण्याचा बेत रद्द करून अंजना घराकडे निघाली, पण त्याने तिला हटकलेच. मग दोघेही बरोबर चालू लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अंजनाने विचारले, हरणाबाईच्या भाचीसाठी तिनं विचारलं होतं ना तुम्हाला? तुला कुणी सांगितलं? सांगितलं असेल कुणी बी, पर खरं काय? हां, मग काय कमी होतं तिच्यात? तिला पोरगा आहे ना पहिल्या नवऱ्याचा. आयतोळ्याचा बाप होऊ काय मी? दुसऱ्याच्या पोराचा बाप होणं आपल्याला नाही पसंत. आणि दुसऱ्याची बायको चालेल म्हणता? अरेच्छा, पर तू काय म्हणून कड घेतीस तिची? तुला थोडंच पहिलं पोर हाय, आणि तुला असतं तरी मी पत्करला असतं. ते काय म्हणून माझ्या पोराला काय सोनं लागलं असतं? हिची भन, हरणाची भाची तुझी सोबतीन हाय काय? नाही बा, येरीच विचारलं आपलं. दुपारी उन्ह उतरल्यावर आपला म्हाताऱ्याचा चहा उरकून अंजना पुन्हा बाहेर निघाली. आता तिला फळांची फेरी करायची नव्हती, पण मनात काहीतरी हेतू धरूनच ती निघाली होती. मनाशी विचार करीत झपझप पावलं टाकीत चालता चालता आपण ठरवलेल्या जागी केव्हा आलो हे तिला कळलं सुद्धा नाही. एका उंच इमारतीचं बांधकाम चालू होतं. 4थ्या मजल्यावर परशुराम काम करीत होता. बया बया, डोळं कपाळात नेऊन बघावं लागतंय. छाती दडपून जातीये निस्ती बघून. आणि हा तिथं काम कसं करत असल? अंजना स्वतःशीच बडबडली. परशुराम तिला दिसत होता. त्याचं मात्र तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो आपल्या कामात मग्न होता. त्याच्या पायाखाली अरुंद फळ्या होत्या आणि त्या अरुंद फळ्यांवर त्याच्या हालचाली अत्यंत सफाईदार आणि निर्भयपणे होत होत्या. तोंडाचा आ वासून अंजना त्याच्याकडे पाहत होती. खाली हिंडणाऱ्या मुकादमाने एका लोखंडाच्या थाळ्यावर एका लाकडी दांड्याने ठणाठणा घाव घातले. ते ऐकून साऱ्या मजुरांनी काम थांबवले. वर चढणारी माणसं खाली उतरू लागली. दगड घडवायचे थांबले. भराभर घमेली एकत्र फेकली जाऊ लागली. अंजनाला वाटलं परशुरामही आता खाली येईल, पण तो वरच उभा होता. तेथून बघत होता साऱ्या शहराकडे. दोन्ही हात तोंडाशी नेऊन मुकादमाने आरोळी ठोकली. परसराम, ओ परसराम! अंजनीच्या अगदी मनची गोष्ट घडली होती. परसरामने मुकादमाकडे पाहिले आणि जरा अंतरावर असलेल्या अंजनाकडे त्याचे लक्ष गेले. मात्र पायाखाली न पाहता तो झपझप उतरू लागला. बेतानं बेतानं, अंजना ओरडली. मग तिला वाटलं उगाच ओरडलो आपण. त्याला तर काही ऐकू येत नाही आणि हा मेला मुर्दा मुकादम हसतोय गालात. खाली उतरून आल्यावर मुकादमाच्या अस्तित्वाची दखल न घेता थेट तिच्याजवळ जाऊन परशुराम म्हणाला, आज वाट चुकली काय? हां, चुकलीच होती, पण म्हटलं तुमच्या संगतीनं जावं म्हणजे वाट सुधरल आणि ठिकाणा बी गावल. परसराम, आधी रोजमुरा घेऊन जा आणि आम्हाला मोकळं करा. मुकादमाने सूचना दिली. तसा थोडं थांबण्यासाठी तिला विनवून परसराम मजुरी घेण्यासाठी गेला. येताना त्याच्या हातातल्या नोटा पाहून अंजनानं विचारलं, किती दिवसाची मजुरी ही? आजची. एका दिवसाची? तर इतके रुपये रोज मिळतात? मग 4थ्या मजल्याला काम करतोय मी. पर जीवाला भ्या नाही काय? जीवाला भ्या नाही कुठं अंजना. घरी बसलं तरी मरण आपली वाट सोडत नाही. उगाच छातीत कळ येतेय, उचकी येतेय, संपलं. अशी बी माणसं मरतातच ना. मला उंचावर काम करणं फार आवडतं. अख्खी दुनिया आपल्या पायाखाली फिरती हे पाहून जे सुख वाटतं ते सांगून नाही समजणार. अंजनालाही आज परसरामचा अभिमान वाटला. पैशाचं काय करता इतक्या? काय करणार? रोज काही खानावळीला आणि चहा पाण्याला जातात. 50 रुपये महिना खोलीचं भाडं जातं आणि मग जे उरलं ते बुकात ठेवतो. बुकात? बुकात म्हणजे पोस्टात, बँकत, आणि साठले म्हणजे मामाकडे पाठवतो. ते कशाला? जमिनी गहाण पडल्यात माझ्या बापाच्या येळेपासून. त्या सोडवायचं ठरवलंय मी. किती वर्ष काम करताय हो? तिचं एकेरी संबोधन आणि आवाजातला जिव्हाळा जाणवून परसराम सुखावला. झाली की 5 वर्ष. आणि त्याच्या मागं पोलीस होतो मी. वय, मग ती नोकरी का सुटली? सुटली नाही बा, म्याहून सोडली. कशा पाहिजे? माझा स्वभाव कारण आहे त्याला. म्हणजे बघ कसा आहे अंजना. एक परी सराईत गुन्हेगाराच्या हातात पिस्तूल असलं ना तरी त्याचा एकट्यानं पाठलाग करायला तयार असायचा मी. पर मुर्दाडावानी साहेब लोकांच्या घरची कामं करायची त्याची लय चीड मला. एकदा आली वेळ, केर सुनी घेऊन केर काढा म्हणो.
पाणी भरा म्हण. त्याच्यावरनं झाली का बोलाचाली? आणि माझं मस्तक जवा का भडकलं, खूप झालं, मग दिली नोकरी सोडून. अंजनानं पाहिलं. त्याच्या कपाळावरची एक शीर तट्ट फुगली होती. अंजनाला पटलं. खरं होतं त्याचं म्हणणं. पर दुसरी नोकरी काय लवकर लागना. तेव्हा मजूर पुरवणारं दलाल असतात का नाही, त्यानं एकदा विचारलं. असाच उभा होतो प्यारेमाऊंट टॉकीजपाशी वाढलेली दाढी खाजवीत. तेव्हा तो दलाल म्हणाला, गड्या काम हो का? मी म्हणालो, कसलं काम? तर म्हणाला, बिल्डिंगा बांधायच्या उंचच्या उंच. मी म्हणालो, हां करतो काम. आणि तवा पण हे काम धरलंय. अख्ख्या पुण्यात हिंडलोय. 3 थिएटर 13 बिल्डिंगा बांधल्या मी, पण हा पट्टा कधी बेकार बसला नाही. अंजनानं पाहिलं. बोलता बोलता गडी जोशात आला होता. तो बोलत असताना त्याच्या तोंडाकडे बघत राहण्याचा मोह अंजना आवरू शकली नाही. तेवढ्यात चालता चालता परशुराम थबकला आणि जरा घोटाळत म्हणाला, अंजना, आज चहा घेणार काय माझ्या संगती? म्हणजे तुझ्या खोलीवर? खोलीवर तर येस तू. मी कितीकदा बोलावलं तुला, पण तुझी मर्जी लागना. मी म्हणत होतो, आता आपण हॉटेलात चहा घेतला तर? चाल की, चाल ना. नगं बा, मी कधी गेले नाही याच्या मागं. पर आता चाल ना, मी बरोबर हाय, मग काय भ्या हाय, चल. त्याच्या नजरेतल्या आवाजातल्या आर्जवानं अंजना मोहरली. तिने मान हलवली. परशुरामाच्या चेहऱ्यावर आनंद उधळला. परशुराम जेव्हा त्या अमृततुल्य चहा कॉफी हाऊसमध्ये शिरला, तेव्हा अंजना त्याच्यामागे भीत भीतच गेली. एका छोट्याशा खोलीत शिरल्याबरोबर फटकन ते स्प्रिंगवालं दार जेव्हा तिच्या पाठीत बसलं, तेव्हा ती अभावितपणे मोठ्याने म्हणून गेली, बया बया. मग तिने चटकन तोंडावर हात ठेवला. परशुराम मनापासून हसला तेव्हा ती लटकच रुसली. तिची आरजव करून तिला हसवताना परशुराम एकीकडे मनाशी हळहळत होता. यापूर्वी आपली हिची काट का पडली नाही? मग परशुरामाने खाद्यपदार्थाच्या भराभर ऑर्डरी दिल्या. नको नको म्हणत असताना त्याने अंजनाला खायला लावले. खुर्चीवर बसून चमच्याने कसं ऐटीत तो खात होता. अंजनाला मात्र ते जमत नव्हतं. दाराशी बसलेल्या माणसाला त्याने एवढे मोठे बिल दिलेले पाहताच अंजनाला रुखरुख लागली. मग गाव ओलांडून दूर नदीकाठी गेल्यावर अंजना एके ठिकाणी बसली, तेव्हा बेताचं अंतर राखून तिच्याजवळ बसत परशुराम म्हणाला, कसं काय होतं हॉटेलातलं खाणं? मी चांगलं करते याच्या परीस. आता असं तऱ्हेतऱ्हेचं नाही जमणार, पर खर्च बी इतका झाला नसता. अनायासे विषय निघाला होता. परशुरामाने संधी साधली. पर ते माझ्या नशिबी कुठल्या अंजना. आमच्या भोगाला हे मोलाचं खाणं आणि एकलं राहणं. साऱ्या दिवसभर दमावं आणि कमावलेलं हे असं खर्च करावं लागतं. म्हणून तर आता मी लगीन करायचं ठरवलंय. तुझ्यासारखी गुणी बायको जर मिळेल तर संसार सुखाचा होऊन 4-2 वर्षात माझी शेतं सुटतील. मग शेतं सुटल्यावर तू हे काम सोडून दे परशुराम. जीवाला लय धोक्याचं ते. आणि मी पण फळं ओपीत फिरणार नाही. आपण दोघं मिळून शेती करू. बैल घेऊ. मी गाय म्हस पाळीन. मला गाय लई आवडती. शेळ्या कोंबड्या सारा आवार भरल आपलं. अंजना जणू डोळ्यापुढं तो समृद्ध संसार पाहत होती. म्हणजे नशीब उघडलं म्हणायचं माझं. सुख स्वप्नातून अंजना जागी झाली. नाही नाही, ते जमायचं नाही. का नाही जमायचं? इतक्यात काय बिघडलं तुझं? तू म्हणतीस तसंच सारं होईल. तू हो म्हण अंजना. कसं म्हणू? मी माझं एकलीचं सुख पाहिलं, पर मग माझ्या म्हाताऱ्याचं काय होईल? त्याला कोण हाय माझ्या बिगर? माझा पांगडा म्हातारा सासरा उपाशी टाचा घाशीत मरल. नाही नाही परशुराम, त्याला सोडून मला कुठंच जाता यायचं नाही. परशुराम क्षणमात्र चकित झाला, पण लगेच उठून उभ्या असलेल्या अंजनेचा हात धरून ओढत तो म्हणाला, पर कोण म्हणतंय तुला म्हाताऱ्याला सोड म्हणून? मला तरी कोण हाय? आपलं दार राखायला कोण राहील मग? आपण म्हाताऱ्याला घेऊनच आपला संसार मांडायचा. अंजना खाली बसली. परशुरामाने धरलेला हात तसाच त्याच्या हाती राहू देऊन पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी त्याला न्याहाळत हसत ती म्हणाली, मग मी तुझीच हाय.